नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी कोबीची भाजी. तर त्यासाठी प्रथम आपण चौकोनी आकारामध्ये कोबी चिरून घेणार आहोत. कोबीचा जो मधला भाग असतो जाडसर तो भाग घेणार नाही आहे, कारण मग शिजायला कोबी वेळ लागते. चला तर मग आता मी कोबी चिरून घेत आहे. कोबी चिरून झाल्यानंतर आपण कांदा टोमॅटोही चिरून घ्यायचा आहे. मी टोमॅटोच्या बिया काढून टाकते. कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे. आता आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊयात. आता आपण कोबीची भाजी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि गॅस ऑन करून त्यावर तवा ठेवून घेऊन ही कोबीची भाजी आपण एक 5-10 मिनटं चांगली परतून घेणार आहोत, म्हणजेच जरा मऊ करून घेणार आहोत. ही भाजी परतत असताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत. कोबी मस्तपैकी तव्यावर आपण भाजून घेतलेली आहे. आता आपण कोबीच्या भाजीला फोडणी द्यायला घेऊया. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेत. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. ते तडतडले की त्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि मग कांदा घालून हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात. तसेच त्याच्यात हळद आणि टोमॅटोही घालून घेऊया. हे सगळं थोडंसं परतून झालं की आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेऊन आता आपण त्याच्यामध्ये तव्यावर भाजलेली कोबी मिसळून घेणार आहोत. आता फोडणीच्या मसाल्यामध्ये कोबी आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हातानेच कढीपत्ता तोडून आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तसेच थोडा पाण्याचा हबका मारून आता आपण झाकण लावून ह्याला एक वाफ काढून घेणार आहोत. 1-2 मिनटानंतर आता आपण झाकण उघडूया. मस्त अशी कोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. मग आता घालून घेऊया कोथिंबीर. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.